नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 7वीचा या ठिकाणी मॅथमॅटिक्स मधील प्रॅक्टिस सेट क्रमांक 2 पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 हा सोडवला। आता आपण यामध्ये प्रॅक्टिस सेट क्रमांक 2 पाहणार आहोत। तर यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी दिलेलं आहे की ट्रायंगल काढत असताना त्यांनी माप दिलेले आहेत, म्हणजे ट्रायंगल ABC, आणि याच्यामध्ये त्यांनी माप दिले की 5.5 सेंटीमीटर। तर या ठिकाणी आपण पाहिलं की जे सगळ्यात मोठा जे असतो त्याचा आपण काय करणार आहोत तर बेस घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण बेस घेतला हा 5.5 आणि त्यानंतर आपण पुढे की या ठिकाणी कोन मापकाच्या साहाय्याने नंतर आपण त्याचं माप घेतलं आणि या ठिकाणी काय केलेले आहेत, आपण ट्रायंगल काढलेला आहे। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, तो आपण अभ्यासूया। सेकंड क्वेश्चन मध्ये यांनी माप दिलेले आहेत। आपण आता इथं 5 सेंटीमीटर घेतलेलं आहे। तर आपण 5 सेंटीमीटर घेतल्यावर इथे अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर, अदर साइड्स म्हणजे इतर बाजू आपल्याला 3.5 दिलेला आहे। तर ट्रायंगलला 3च बाजू असतात, म्हणजे अजून आपल्याला 2 बाजू 3.5 सेंटीमीटरच्या आधी राउंडर मध्ये मेजर करून घ्यायच्यात। .5 सेंटीमीटर हे जर आपण मेजर करून घेतल्यावर इथे एक रे आणि इथे एक रे अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। आणि नंतर हा कॉन्करन्स पॉइंट जिथे येतोय तिथूनच आपण हे जोडायचंय। इथे जोडल्यावर हा आपला झाला इक्विलॅटरल ट्रायंगल इसोसेलियस ट्रायंगल। तर याला आपल्याला नाव द्यायला नाही सांगितलेली, तर आपण आपापल्या मनाने नाव द्यायचे। तर मी इथे A, इथे B, इथे C, मग BC चं मेजर आलंय आपलं 5.5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर। BA चं आलंय 3.5 सेंटीमीटर आणि AC चं पण आलंय 3.5 सेंटीमीटर। तर क्वेश्चन 2 ही आपला इथे झालेला आहे। नंतर आपण क्वेश्चन 3 कडे वळूया। तर क्वेश्चन 3 मध्ये सांगितले ड्रॉ एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5। इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असलेला कोन। मग आपल्याला तिन्ही बाजूंमध्ये 6.5 6.5 6.5 हे असे अंतर घेऊन मग आपल्याला हा कोन काढायचा आहे। तर यामध्ये क्वेश्चन 3 ला मग आपण 6.5 सेंटीमीटर हे अंतर घ्यायचंय। तर 6.5 अंतर घेतल्यावर आपल्याला राउंडर मध्ये पण 6.5 असे अंतर घ्यायचे आहे। एक जरी का सेंटीमीटर चुकला तरी हे अख्खं गणित चुकू शकतं, हे लक्षात घ्या। नंतर आपल्याला या कोणाला ठेवून 6.5 ने इथे एक रे काढायचा आहे, प्लस इथेही ठेवून इथे एक रे काढायचा आहे। तर हा या कॉन्करन्स पॉइंटला आपण इथे A, इथे B, इथे C असे नाव दिल्यावर CB ला जोडायचा आणि CA ला सुद्धा जोडायचा। असे जोडल्यावर आपला हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल। तर त्याचे मेजर 6.5 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर। तुम्ही हवं तर पट्टीनेही मोजून घेऊ शकता। तर क्वेश्चन 3 आपला संपलेला आहे। तर आपण क्वेश्चन 4 कडे वळूया। तर क्वेश्चन 4 मध्ये सांगितले आहे चूज द लेंथ ऑफ द साइड, म्हणजे आपापल्या मनाने तुम्हाला चूज करायचे कोणतीही तुमच्या मनाने साइड
मग युअर सेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही बाजू सेम असलेला एक कोन काढायचा आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे. एक इसोसेलियस म्हणजे दोन बाजू समान असलेला, आणि एक हे स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगल म्हणजे दोन बाजू समान नसलेला. तर आपण पहिले इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घेऊया. तर मी त्याचे माप घेतो 5 सेंटीमीटर. क्वेश्चन 4 5 सेंटीमीटर. फर्स्ट इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर 5 सेंटीमीटरला आपण इथे 5 सेंटीमीटरने मेजर काढून घ्यायचे आहे. इथे मेजर काढून घेतल्यावर इथेही आपल्याला नाव नाही दिलेले, तर आपण इथं GE कोणतेही नाव टाकू शकतो. तर आपला बेस झाला 5 सेंटीमीटरचा. इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा म्हणल्यावर सर्व बाजू समान असणार आहेत. तर आता आपल्याला माप घ्यायचे कोन मापकामध्ये. इथे 0 ची जी काळी रेष असते तिथे थोडेसे खोलवर थोडासा गॅप करून आपण त्यात बसल असं करायचंय. आणि 5 सेंटीमीटरचा एक अंश घेतला तर इथून एक आपण रे काढणार आहोत. इथूनही एक रे काढायचा आहे आपल्याला असा. आणि नंतर याला नाव दिले झेड किंवा कोणतेही तुमच्या मनाने. मग हा कॉन्करन्स पॉइंट इथे जोडायचा आहे आणि हाच कॉन्करन्स पॉइंट इथेही जोडायचा आहे. तर इथे येणार 5 सेंटीमीटर आणि इथेही येणार 5 सेंटीमीटर. मोजणंही घेऊ शकता. तर आता इक्विलॅटरल ट्रायंगल झालेला आहे. इसोसेलियस ट्रायंगल आपण सुरुवात करूया. तर इसोसेलियस ट्रायंगलला मी बेस हा 7 सेंटीमीटर घेतोय. सेकंड इसोसेलियस ट्रायंगल 7 सेंटीमीटर. बेस त्याला नाव देऊ XY. तर इथे 7 सेंटीमीटर काढून घेतल्यावर एक बाजू समान नसायला पाहिजे. तर आपण इथे घेऊया 5 सेंटीमीटर. परत 5 सेंटीमीटर या कोन मापकामध्ये घ्यायचे आहे. पाच सेंटीमीटर घेतल्यावर या पॉइंटला ठेवून एक रे, याही पॉइंटला ठेवून एक रे. तर असे आपल्याला काढून त्याचं कॉन्करन्स पॉइंट घेऊन इथे नाव द्यायचे झेड किंवा तुमच्या मनाने काहीही. नंतर हा कॉन्करन्स पॉइंट या लाईनीला जोडायचा आहे आणि हाच कॉन्करन्स पॉइंट या लाईनीलाही जोडायचा आहे. तर हे 7 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर इथे असणार 5 सेंटीमीटर. तर आपला इसोसेलियस ट्रायंगल ही झालेला आहे. नंतर आपण थर्ड घेऊया स्केलेन ट्रायंगल. थर्ड स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगलला आपली एकही बाजू समान नसायला पाहिजे. तर त्यामध्ये आपण कोणतेही माप घेऊ शकता. मी उदाहरणार्थ 4 माप घेतले. नाही, बेसला जास्त. मी 5 माप घेतले. 5.5 माप घेतले. तर इथे 5.5 काढून बघा 5.5 सेंटीमीटर आले. तर आता 5 सेंटीमीटर घेतलाय तर हा बेस मोठा असायला पाहिजे आणि बाकीचे छोटे. तर मी आता घेतोय 4 सेंटीमीटर.
4 सेंटीमीटरला इथून एक 4 सेंटीमीटरचा एक रे आणि या बाजूने आपण 3 सेंटीमीटरचा किंवा तुमच्या मनाने 2 कितीचाही काढू शकता. तर याला नाव देऊ WX आणि निघेल त्याला कोणतेही नाव तुमच्या मनाने. तर आता आपण घेतला 4 सेंटीमीटर, इथे घेतलाय 4 सेंटीमीटर. तर इथून आपण हा पण रे काढला आणि आता आपण घेऊ 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर घेतल्यावर अजून एकदा 4 सेंटीमीटर घ्यावं लागेल कारण कॉन्करन्स पॉइंट अजूनही भेटलेला नाहीये. तर अजून एकदा इथे ठेवून हा कॉन्करन्स पॉइंट आपल्याला अजून एकदा इथे भेटलेला आहे. तर हा पॉइंट इथे जोडायचा आहे, तरच हाही पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे. तर आपण खाली घेतले ते 5 सेंटीमीटर, इथे झाले 4 सेंटीमीटर, इथे झाले 3 सेंटीमीटर. तर आपला इथे प्रॅक्टिस सेट 2 संपलेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, विसरू नका. थँक्यू.